गुड मॉर्निंग. आज आपण स्टेरिओ आयसोमेरिझम मधला पुढचा पार्ट बघायचा आहे, ज्याला आपण कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम म्हणतो. ओके, आता कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर द डिफरंट काय आहे, डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट, डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट. ओके, डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट. आता स्पॅटियल म्हणजेच काय, स्पेस मधली अरेंजमेंट. डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट कुणाची, ऑफ ॲटम और ग्रुप्स, different spatial arrangement of an atom or groups which can be converted okay, which can be converted into one another. कशी असणार आहेत, into one another due to free rotation around the single bond, around a single bond, or you can say C-C bond, C-C bond, that is a single bond. Okay, so काय आहे, कन्फॉर्मेशनल आयसोमर्स म्हणजे डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ अ ॲटम और ग्रुप्स which can be converted into one another due to free rotation around a single bond, that is a C double bond C, which is known as. आता ह्या ज्या त्यांना जे आयसोमर्स आहेत, त्या आयसोमर्स which is known as a isomer, that is A, which is called as particularly conformers, असं सुद्धा म्हणू शकता, कन्फॉर्मर्स, रोटामर्स. ओके, रोटामर्स किंवा कन्फॉर्मर्स किंवा कन्फॉर्मेशन्स असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, आयसोमर्स. ओके, कन्फॉर्मर्स, रोटामर्स और कन्फॉर्मेशन्स असं म्हटलं जातं. आणि द फिनॉमेना इज नोन ॲज कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, परत एकदा मी सांगतो की डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ अ ॲटम और अ ग्रुप विच कॅन बी कन्वर्टेड इनटू वन अनदर ड्यू टू फ्री रोटेशन अराउंड अ सिंगल बॉन्ड, दॅट टाइम आयसोमर्स आर प्रोड्युस्ड. आता हे फ्री रोटेशन मुळे जे आयसोमर्स येतात अराउंड द सी डबल बॉन्ड सी, दॅट इज कॉल्ड ॲज अ कन्फॉर्मर्स, रोटामर्स किंवा कन्फॉर्मेशन्स असं म्हटलं जातं. आणि फेनॉमेना इज नोन ॲज अ कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. आता हे पर्टिक्युलरली स्लाइटली डिफरंट कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे स्लाइट रोटेशन दिलं, स्लाइट चेंज केलं रोटेशन देऊन, तर आपल्याला डिफरंट आयसोमर्स हे बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली सिंगल बॉन्ड हे कॅरेक्टर्स महत्वाचं आहे. हे इथं मी जे लिहिलेलं आहे, सिंगल बॉन्ड हा महत्वाचा आहे. बिटवीन कार्बन अँड कार्बन असला पाहिजे, हे महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे सिंगल बॉन्ड कधी येतो, ज्या वेळेला हा कार्बन, बघा हा इथं मी दिलेला हा जो कार्बन आहे CH3 डबल बॉन्ड CH3 इथेन मध्ये. ओके, दोन कार्बन ऍटम्स पाहिजेत. एका कार्बन मध्ये हे फ्री रोटेशन होत नाही. दोन कार्बन मधला हा जो बॉन्ड आहे तो सिग्मा बॉन्ड असला पाहिजे. आणि दोन्हीही कार्बन हे sp3 हायब्रिडाइज स्टेट असेल, तर ह्या दोन्हीही कार्बन मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर कार्बन हा sp3 मध्ये असलेला सिंगल बॉन्ड तयार होतो, दॅट इज अ सिग्मा बॉन्ड. आता हा जो सिग्मा बॉन्ड जो आहे हा कुणामुळे होतो, तर ह्या कार्बन आणि कार्बनच्या पर्टिक्युलरली ओव्हरलॅपिंग मध्ये होतो. म्हणजे ऑर्बिटल्सच्या ओव्हरलॅपिंग मध्ये होतो. ओके, आता ऑर्बिटल्स हे एक ऑर्बिटल, हे एक ऑर्बिटल, ह्या दोघांचं ऑर्बिटल, हे तर एक कार्बन आणि इथं एक कार्बन,
ह्यांचं ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. आता ह्यांच्यामध्ये मी काय केलं, हे इमॅजिनरी डायग्राम आहे बरं का. ह्या इमॅजिनरी डायग्राम मध्ये ह्या कार्बनचं ऑर्बिटल, ह्या कार्बनचं ऑर्बिटल. आता ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजेच ऍटमच्या भोवती जे इलेक्ट्रॉन्स असतात ते, आणि ते ऑर्बिटल मध्ये असतात. तुम्हाला माहिती आहे 10वी पर्यंत झालेलं आहे. के एल एम एन हे ऑर्बिट्स झालेत ना. तसंच आपल्याला पर्टिक्युलरली एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल हे पण झालेलं आहे. कारण का एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक म्हणतो. हे कशावरून येतं, ऑर्बिटलवरनच येतं, एवढं लक्षात ठेवा. मग हे जे ऑर्बिटल्स आहेत कार्बनचे, आता हा एक कार्बन नंबर 1 आणि हा कार्बन नंबर 2, ह्यांच्यामध्ये आपल्याला ह्या ऑर्बिटल्सला मध्ये आपण जे ओव्हरलॅपिंग होतं, तिथं ओव्हरलॅपिंग होत असताना मी इमॅजिनरी ऍक्सेस काढला, त्यालाच इंटरन्यूक्लियर ऍक्सेस म्हटलं. आणि ह्या इंटरन्यूक्लियर ऍक्सेसच्या ऍक्सेसला धरून ज्या वेळेला ओव्हरलॅपिंग होतं त्यावेळेला कोएक्सल ओव्हरलॅपिंग होतं. काय होतं त्यावेळेला, कोएक्सल ओव्हरलॅपिंग होतं. आता हे कोएक्सल ओव्हरलॅपिंग कुणामध्ये होतं, तर सिग्मा बॉन्ड म्हणजेच सिंगल बॉन्ड मध्ये होतं. आणि हे कोएक्सल ओव्हरलॅपिंग अराउंड अ इंटरन्यूक्लियर ऍक्सेस मध्ये होतं. मग बघा, हा जर तुम्ही सिलेंडर जर पकडला, म्हणजेच आता हा जर पेन, हा जर सिलेंडर जर पकडला, ओके, म्हणजेच कोएक्सल ओव्हरलॅपिंग झालं. एक ह्या एंडला आणि ह्या एक एंडला जर ओव्हरलॅपिंग झालं, आणि हिथं जर आपण असा एक हायड्रोजन घेतला, जरा तुम्ही रोटेशन केलं तर ह्या हायड्रोजनची पोझिशन चेंज होणार आहे. म्हणजेच ग्रुप्सची आणि ऍटम्सची काय होणार आहे, पोझिशन चेंज होणार आहे. म्हणजे समजा हे दोन आपल्याला, हा इकडे एक भाग आहे, ओके, हा एक कार्बन आणि हा एक कार्बन जर पकडला आणि ह्याला हे दोन हायड्रोजन आहेत. मी थोडीशी जरी रोटेशन केलं, ज्याला फ्री रोटेशन म्हटलं, की अरेंजमेंट ऑफ अ हायड्रोजन ऍटम इज गोइंग टू बी चेंज. जरा पुढे केलं तर पुन्हा चेंज होणार, जरा पुढे केलं परत चेंज होणार. म्हणजेच स्पेस मध्ये जर तुम्ही फ्री रोटेशन जर दिलं, फ्री रोटेशन अराउंड कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ला दिलं, तर ह्या हायड्रोजनची जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट चेंज होणार आहे. आणि ती अरेंजमेंट चेंज होते म्हणजेच डिफरंट अरेंजमेंट येते, म्हणजे डिफरंट स्ट्रक्चर येतं. परंतु मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच राहतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, बट डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ ॲटम or groups which can be converted into one another due to free rotation around a single bond. Okay, that isomers are called as conformers, rotamers, conformations, and the phenomena is known as a conformational isomers असं म्हटलं जातं. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, पर्टिक्युलरली सगळ्या अल्केन मध्ये आपल्याला हे फ्री रोटेशन्स बघायला मिळतात. डबल बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड मध्ये फ्री रोटेशन येत नाही, रिस्ट्रिक्टेड रोटेशन येतंय. आपण कुठं बघितलंय, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये रिस्ट्रिक्टेड रोटेशन. जर तुम्ही फ्री रोटेशन दिलं तर डबल बॉन्ड ब्रेक होणार आहे, रप्चर होणार आहे. फक्त फ्री रोटेशन कुणाला येणार आहे, सिंगल बॉन्डलाच येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि सिंगल बॉन्डला रोटेशन येतं कारण का जे ओव्हरलॅपिंग आहे ते अराउंड द इंटरन्यूक्लियर ऍक्सेस आहे. कोएक्सल ओव्हरलॅपिंग मुळे मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग होतं. जेवढं ओव्हरलॅपिंग जास्त तेवढी बॉन्डची स्ट्रेंथ जास्त. ती बॉन्डची स्ट्रेंथ डबल बॉन्ड मध्ये नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. कारण का नाही आहे, ज्यावेळेला आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड बघू त्यावेळेला पाय बॉन्ड म्हणजेच डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्ड पेक्षा वीक काय येतो हे आपल्याला त्यावेळेला कळून येईल. इथं सिंगल बॉन्ड जो आहे सिग्मा बॉन्ड आहे, sp3 हायब्रिडाइज कार्बन मुळे आपल्याला हा सिग्मा बॉन्ड बघायला मिळतो. आणि त्यामुळं फ्री रोटेशन येतं आणि फ्री रोटेशन मुळे डिफरंट अरेंजमेंट ऑफ अ हायड्रोजन ॲटम ऑर ग्रुप अराउंड द इंटरन्यूक्लियर ऍक्सेस, अराउंड द सिंगल बॉन्ड हे पॉसिबल होतं. त्यालाच आपण रोटामर्स म्हणतो किंवा त्यालाच आपण कन्फॉर्मर्स म्हणतो, त्यालाच आपण कन्फॉर्मेशन्स म्हणतो, हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला मी हे कन्फॉर्मेशनल आयसोमर्स दोन प्रकारांना आपण काढू शकतो, ज्याला आपण पर्टिक्युलरली सॉ हॉर्स प्रोजेक्शन
हे असं सांगितलेलं होतं. सॉ हॉर्स प्रोजेक्शन हे आपण बघितलेलं होतं. आता सॉ हॉर्स प्रोजेक्शन्स मध्ये काय होतं तर जर तुम्ही हा पर्टिक्युलरली असं एका बाजूला जर दोन्ही वाय काढले, ओके, ऑब्च्यूज अँगल धरून जरासं वाय काढले, हा ए, हा बी, हा सी, इथं डी, ई, एफ. आता हे सॉ हॉर्स प्रोजेक्शन न येतं तर सॉ हॉर्स प्रोजेक्शन काय मध्ये काय होतं, पर्टिक्युलरली प्रोजेक्शन्स व्हेअर कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्म अ पर्टिक्युलरली ऑब्लिक अँगल. हा काय फॉर्म करतो, ऑब्लिक अँगल फॉर्म करतो. आणि ऑब्लिक अँगल मुळे आपल्याला सॉ हॉर्स मध्ये लक्षात घ्या, आपण त्यावेळेला सांगितलेलं होतं, मागच्या वेळेला मी तुम्हाला वेज डॅश सॉ हॉर्स बघत असताना जो आपल्याला उजव्या साईडचा आहे तो सॉलिड लाईन दाखवतो आपण, आणि डाव्या साईडचा आहे तो कसा दाखवतो, डॉटेड लाईन. तसाच इथं उजव्या साईडचा जो आहे तो सॉलिड लाईन वेज डॅश फॉर्म्युल्यामध्ये हा आपल्याला येतो पर्टिक्युलरली डॉटेड लाईन डाव्या बाजूचा. मग हा डाव्या बाजूचा डी आणि बी जवळ जवळ येतात. आता सॉ हॉर्स प्रोजेक्शन्स काढत असताना ही एक लाईन घ्यायची, ती साधारणपणे ऑब्लिक अँगल तयार होती असं बघायचं. इकडे एकाच म्हणजे ह्या असा वाय टाकायचे, जे एकाच दिशेला असलेला वाय टाकायचा. म्हणजेच तुम्हाला हे जे ग्रुप्स आहेत म्हणजे बी टू डी, ए टू हा ई जो आहे आणि सी आणि एफ हे जवळ जवळ येतात. म्हणजेच ह्याला आपण इक्लिप्स्ड फॉर्मॅट म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, इक्लिप्स्ड. परंतु तेच जर तुम्ही हा असा घेतला हा आणि हा ह्याला जर उलटा घातला तर काय होईल बघा, इथं हा ए, आता इथं हा बी, इथं हा सी. आता इथं हा एफ आहे तो इथं वरती जाईल एफ, ओके. हा उजव्या बाजूला ई आहे म्हणजे हा उजव्या बाजूला ई जाईल आणि इथं डाव्या बाजूला डी जाईल. हे लक्षात ठेवा. आणि हा तुमचा पर्टिक्युलरली असा कॅरेक्टर येईल. मग आता मला सांगा, बी आणखीन हे डी एकमेकापासून लांब आहेत, ओके. तसंच बी आणि ई, ए आणि डी, सी आणि एफ लांब लांब आहेत ना. म्हणजेच हे येतं स्कॅटर्ड कॅरेक्टर येतं. काय येतं, स्कॅटर्ड फॉर्म. म्हणजेच ज्या वेळेला आपण कन्फॉर्मर्स बघतो म्हणजेच फ्री रोटेशन दिलं तर सॉ हॉर्स प्रोजेक्शन्स प्रमाणे ऑब्च्यूज अँगल, ऑब्लिक अँगल आपण सिलेक्ट करायचा. ऑब्लिक अँगल सिलेक्ट केल्यानंतर पर्टिक्युलरली आपल्याला कन्फॉर्मेशन्स दोन प्रकारचे बघायला मिळतील, एक इक्लिप्स आणि एक स्टॅगर्ड. इक्लिप्सला काय करायचं, दोन्हीही वाय एकाच दिशेनं काढायचे. स्टॅगर्डला फक्त एक उलटा काढायचा आणि एक सुलटा काढायचा, म्हणजे नेहमीप्रमाणे काढायचं, जे अपोजिट डायरेक्शननं काढायचं. अपोजिट डायरेक्शनला येईल तो स्कॅटर्ड होईल. आणखी ज्या वेळेला एकाच साईडला येतील तो इक्लिप्स्ड कॅरेक्टर येईल. हे लक्षात ठेवा. हा एक पार्ट झाला की आपण पर्टिक्युलरली सॉ हॉर्स प्रोजेक्शन बघितलं. आता हे सॉ हॉर्स प्रोजेक्शन झाल्यानंतर पुढचा येतं ज्याला आपण न्यूमॅन प्रोजेक्शन म्हणतो. काय म्हणतो, न्यूमॅन प्रोजेक्शन. आता न्यूमॅनला काय सांगितलेलं आहे तर तुमच्याकडं दोन कार्बन आहेत, ओके, दोन कार्बन आहेत. एक फ्रंट कार्बन आहे आणि एक रिअर कार्बन आहे. आता हा फ्रंट कार्बन 1 घेतला, हा 2 घेतला तर फ्रंट कार्बन हा काय करायचा, स्मॉल सेंटर दाखवायचा आणि जो रिअर कार्बन आहे तो सर्कलनं दाखवायचा. मग फ्रंट कार्बन हा जर इथं घेतला, फ्रंट कार्बनची हा एच आणि हा एच दाखवायचा. आता आपण जो सर्कल काढलाय तो सर्कल म्हणजेच काय, रिअर कार्बन आहे, तिथं काय दाखवा, इथं एच आणि इथं एच असं येईल. म्हणजेच ह्याला तुम्ही काय म्हणणार, स्कॅटर्ड ओके, और स्कॅटर्ड नव्हे स्टॅगर्ड म्हणायचं, सॉरी, स्टॅगर्ड कॅरेक्टर येईल. कुठलं येईल, स्टॅगर्ड कॅरेक्टर येईल, स्टॅगर्ड फॉर्म येईल. आणि तेच जर तुम्ही हे असं घेतला आणि जर आपण हा एच आणि हा एच कुणाचा, कार्बन नंबर 1 म्हणजे फ्रंटचा, आणि हे जर एवढ्या जवळ आले तर हे येईल इक्लिप्स्ड. म्हणजेच इक्लिप्स्ड आणि स्टॅगर्ड
हे न्यूमॅन प्रोजेक्शन्स मध्ये आपल्याला इझी कळून येतात, पर्टिक्युलरली इन द फॉर्म ऑफ कार्बन कार्बन, म्हणजे जो रिअर फ्रंट कार्बन आहे तो सेंटर दाखवा, म्हणजे पॉइंट न दाखवा, आणि त्याच्या अराउंड सर्कलनं सेकंड कार्बन म्हणजे रिअर कार्बन दाखवा, आणि तुम्ही इक्लिप्स आणि स्टॅगर्ड बघा. आता स्टॅगर्डचं कन्व्हर्जन इक्लिप्स मध्ये होतं आणि इक्लिप्सचं कन्व्हर्जन स्टॅगर्ड मध्ये होतं. आणि म्हणून लक्षात घ्या, द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट staggered into eclipsed or vice versa is called torsional energy. हे लक्षात ठेवा. काय म्हटलं जातं? एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट, द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट, पर्टिक्युलरली द एनर्जी which is required to convert eclipse to staggered and staggered to eclipse is called as a torsional energy. And particularly bond between the conversion आपण हा बघूया. पर्टिक्युलरली बॉन्ड जो आहे, बॉन्ड बिटवीन, आता हा जो बॉन्ड बिटवीन जो येतो तो बॉन्ड बिटवीन म्हणजेच काय येतं, हे आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता पर्टिक्युलरली टॉर्सनल अँगल हा काय पार्ट येतो? पहिल्यांदा मी सांगितलं, एनर्जी रिक्वायर्ड टू रोटेट और टू कन्वर्ट फ्रॉम इक्लिप्स टू स्टॅगर्ड और स्टॅगर्ड टू इक्लिप्स इज कॉल्ड एज अ टॉर्सनल एनर्जी. अँड बॉन्ड बिटवीन द कन्वर्जन of eclipsed to staggered and vice versa. आता बॉन्ड बिटवीन कुणाचं आहे तर HCCH म्हणजे कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड बिटवीन द कन्वर्जन ऑफ इक्लिप्स टू स्टॅगर्ड अँड व्हाइस वर्सा, दॅट इज कॉल्ड एज अ टॉर्सनल बॉन्ड अँगल असं आपल्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? टॉर्सनल बॉन्ड अँगल हा आपल्याला म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आता इथं सॉ-हॉर्स प्रोजेक्शन्स पेक्षा आपल्याला पर्टिक्युलरली टॉर्सनल बॉन्ड अँगल अँड टॉर्सनल एनर्जी ही जर बघितली तर ती कशावरनं कळेल तर इक्लिप्स अँड स्टॅगर्ड आणि इक्लिप्सचं ज्या वेळेला कन्व्हर्जन होतं त्यावेळेला हे कन्व्हर्जन होण्याकरता, रोटेशन करण्याकरता जे आपल्याला एनर्जी लागणार आहे त्याला आपण टॉर्सनल एनर्जी म्हणाले. आणि बॉन्ड अँगल बिटवीन हा कार्बन हायड्रोजन जी बॉन्ड अँगल्स असतात त्याला आपण काय म्हणतो? टॉर्सनल बॉन्ड अँगल. म्हणजे दोन कार्बनच्या मध्ये जो बॉन्ड अँगल क्रिएट होईल ड्युरिंग द कन्वर्जन ऑफ इक्लिप्स टू स्टॅगर्ड अँड स्टॅगर्ड टू इक्लिप्स, दॅट इज कॉल्ड एज अ टॉर्सनल बॉन्ड अँगल. हे लक्षात ठेवा. म्हणजे हा CH म्हणजे हे दोन कार्बन, म्हणून इथं बघा दोन C घेतलेले आहेत आणि इकडचा H, हा एक H, हा एक H. ह्याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल तयार होईल त्यालाच टॉर्सनल बॉन्ड अँगल म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग अ न्यूमॅन आणि पर्टिक्युलरली कन्फॉर्मेशनल आयसोमर्स करता. हे लक्षात ठेवा. आता बघा तुम्ही, मी स्टेरिओ आयसोमर्स 3 प्रकारचे काढलेले आहेत. एक पहिल्यांदा इथेनचा काढलेला आहे. हा इथेन आहे. ओके. त्याच्यानंतर प्रोपेन आहे आणि हा ब्युटेन आहे. एवढं लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्यांचं ज्या वेळेला आपण पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स बघतो तर ह्या कॅरेक्टर्स मध्ये सगळ्यात महत्वाचं काय येतं तर आपल्याला टॉर्सनल एनर्जी आणि टॉर्सनल अँगल. मी मगाशी सांगितलं की एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट
पर्टिक्युलरली स्टॅगर टू इक्लिप्स और इक्लिप्स टू स्टॅगर, ह्याला आपण टॉर्सनल एनर्जी म्हणतो. आता ह्यामध्ये सगळ्यात लक्षात घ्या की स्टॅगर्ड फॉर्म हा मोस्ट स्टेबल आहे, मोस्ट स्टेबल, अँड इक्लिप्स्ड हा जो आहे हा अनस्टेबल येतो. आता हे काय येतं तर बघा, कारण ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर इक्लिप्स मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी आणि पर्टिक्युलरली हायड्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही जवळ येते आणि इथं रिपल्शन मोर आहे. रिपल्शन इज मोर हा कशामध्ये, इक्लिप्स मध्ये, आणि लेस रिपल्शन कशामध्ये, पर्टिक्युलरली स्टॅगर्ड फॉर्म मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटीचं हे रिपल्शन कमी असतं. म्हणून स्टॅगर्ड हा आपल्याला स्टेबल बघायला मिळतो आणि इक्लिप्स हा अनस्टेबल आहे. परत एकदा सांगतो, एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट स्टॅगर्ड इनटू इक्लिप्स. मग इथं काढताना मी काय केलं बघा, हा 1 आणि 2 घेतला. 1 म्हणजेच काय, तुमचा सेंटर, हा घेतला सेंटर म्हणजेच पॉइंट न दाखवला, बिंदू न दाखवला, तो तुम्ही घेतला. त्याच्या बाजूला सर्कल काढलं, तो कार्बन रिप्रेझेंट करतो. ओके, मग तुम्ही एच लिहिला, जरा अवे फ्रॉम इच अदर केलं की स्टॅगर्ड, जवळ आणले की इक्लिप्स. आता प्रोपेनला काय आहे बघा, हा फ्रंट कार्बन, हा रिअर कार्बन, 1 and 2. मग पहिल्यांदा हा कार्बन नंबर 1 घेतला इथं, ह्याचे H 3H 1 2 3 काढले इथं, आणि ह्याचे बघा हे 2H आणि हा एक CH3, एक CH3 इथं टाकला, एक इथं टाकला, आणि मग हे जवळ आलं की इक्लिप्स आलं. तसंच ब्युटेनचं बघा, हा घ्यायचा नाही, हे 2 घ्यायचे मधले. ओके, पहिल्यांदा ब्युटेन मधले 2 घ्यायचे, हा 1 and 2. मग 1 घेतला आम्ही सेंटरला. ओके, हा 1 सेंटरला घेतला तर त्याला काय होईल, 2H आणि हा CH3, ह्याचे पण 2H आणि हा CH3. मग एक CH3 इथं टाकला, 2H इथं घेतले आणि इक्लिप्सला ते जवळ आणले, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं की द अँगल बिटवीन द HCCH हा जो टॉर्सनल अँगल आहे, हा पर्टिक्युलरली कन्व्हर्जन ऑफ अ स्टॅगर्ड टू इक्लिप्स टू स्टॅगर्ड होत असताना तो टॉर्सनल अँगल बघायला मिळतो. म्हणजे ज्या वेळेला अगदी इक्लिप्स फॉर्म मध्ये दोन्हीही कार्बनचे हायड्रोजन म्हणजेच बॉन्ड अगदी जवळ येतात, आणि बॉन्ड कशामुळे फॉर्म होतात तर इलेक्ट्रॉन्स डेन्सिटीच्या ओव्हरलॅपिंग मुळे होतात. हे लक्षात ठेवा, जेवढी इलेक्ट्रॉन डेन्सिटी एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होईल तेवढे बॉन्ड स्ट्रॉंग होतात, म्हणजे जेवढे जवळ येतील तेवढे. मग इथं जवळ आलं तर त्याचा बॉन्ड अँगल येतो 0. ओके, हे लक्षात ठेवा. तोच 60 डिग्रीजनं जर बॉन्ड अँगल ह्या इक्लिप्स आणि स्टॅगर्ड फॉर्म मध्ये असेल तर तो टॉर्सनल अँगल 60 डिग्रीज, त्याला गाऊच म्हणतात. द बॉन्ड विच इज इन बिटवीन HC, बघा हा कुणाच्या मध्ये आहे, HCCH, म्हणजे ह्या 2 कार्बनच्या मधला जो बॉन्ड अँगल आहे तो अगदी हे असेल तर 0, तर HC हा 60 असेल तर गाऊच, आणि टॉर्सनल अँगल ज्या वेळेला 180 डिग्रीचा येतो म्हणजेच हा आणखी ह्या बॉन्ड येतो, त्यावेळेला त्याला अँटी फॉर्म म्हटलं जातं. एवढं लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्यात महत्वाचा पार्ट ज्या वेळेला येतो म्हणजेच पर्टिक्युलरली द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन. आता लक्षात घ्या की आपल्याला इक्लिप्स्ड मध्ये ही एक्स्ट्रा एनर्जी लागते. ओके, एक्स्ट्रा एनर्जी कशामुळे मिळते, एक्स्ट्रा एनर्जी इन इक्लिप्स्ड ड्यू टू रिपल्शन. ओके, हेलाच काय म्हटलं जातं तर टॉर्सनल स्ट्रेन म्हटला जातो. काय म्हटला जातो, टॉर्सनल स्ट्रेन म्हटला जातो. का तर रिपल्शन म्हटल्यावर स्ट्रेन येणार ना, एकमेकाच्या ह्याच्यामध्ये बॉन्ड स्टेबल होणार नाहीत, बॉन्ड अनस्टेबल येणार, म्हणजेच त्या पर्टिक्युलरली मॉलिक्युल्स मध्ये स्ट्रेन निर्माण होतो, म्हणजे तो अनस्टेबल कॅरेक्टर येतो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इक्लिप्स फॉर्म काय आहे, अनस्टेबल आहे. कुणापेक्षा, स्टॅगर्ड पेक्षा. स्टॅगर्ड मध्ये कसे आहेत, सगळेच बॉन्ड एकमेकापासून अवे फ्रॉम इच अदर आहेत, सर्टन डिस्टन्स ठेवून आहेत. हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं
तिथं रिपल्शन होत नाही. रिपल्शन इज व्हेरी लेस ऍज कम्पेअर टू. आणि म्हणून एक्लिप्स मध्ये जो टॉर्सनल स्ट्रेन होतो बिकॉज ऑफ अ रिपल्शन कॅरेक्टर, त्यालाच टॉर्सनल स्ट्रेन म्हटला जातो. हे लक्षात ठेवा. आणि ज्या फ्री रोटेशन्स करण्याकरता म्हणजेच इक्लिप्स टू स्टॅगर्ड, स्टॅगर्ड टू इक्लिप्स, हे जे फ्री रोटेशन आहे, हे फ्री रोटेशन अल्केन मध्ये साधारणपणे 0.6 किलो जूल एवढी एनर्जी आपल्याला त्याच्यामध्ये बघितली जाते. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा आहे. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. हा महत्वाचा पार्ट येतो जो स्टेरिओ आयसोमर्स मध्ये येतो. इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन ह्याचं आपण स्टॅगर्ड इक्लिप्स कसं काढलं ते सांगितलं. सॉ हॉर्स मध्ये काढताना थोडंसं कॉम्प्लिकेशन येतं, परंतु स्टॅगर्ड आणि इक्लिप्स हा फॉर्म तुम्हाला इझिली कळून येतो. एवढं लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, कार्बन नंबर 1 हा पॉइंट न दाखवायचा, कार्बन नंबर 2 सर्कल न दाखवायचा, तो आपण दाखवला. मग ह्याचे बॉन्ड अँगल हे 3 एच, इथं एक एच, इथं एक एच, इथं एक एच, ह्या फ्रंटचे झाले. सेकंड कार्बनचे काय करायचे, ह्या वर्तुळाच्या म्हणजे सर्कलच्या परिघावर लिहायचे एच. तसंच इथं एक्लिप्सला काय करायचं, आपण आहे तसा फ्रंट कार्बन दाखवायचाच, फक्त जो रिअर कार्बनचे हायड्रोजन आहेत ते जवळ जवळ घ्यायचे. त्याचप्रमाणे प्रोपेन आणि त्याचप्रमाणे ब्युटेन हे आपल्याला महत्वाचे कॅरेक्टर्स बघायचे आहेत. परत सांगतो तुम्हाला, द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट स्टॅगर्ड टू इक्लिप्स और इक्लिप्स टू स्टॅगर्ड इज कॉल्ड एज अ टॉर्सनल एनर्जी. द बॉन्ड अँगल बिटवीन HCCH इज नोन एज अ टॉर्सनल अँगल. ओके, तो जर 60 डिग्रीचा असेल तर त्याला गाउच कॅरेक्टर म्हणतात, आणि जर टॉर्सनल अँगल 180चा असेल तर त्याला अँटी कॅरेक्टर्स म्हणतात. मग तो अँटी इक्लिप्स असेल, अँटी गाउच असेल, हे लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्वाचा. फ्री रोटेशन्स देण्याकरता स्टॅगर्ड टू इक्लिप्स और इक्लिप्स टू स्टॅगर्ड साधारणपणे 0.6 किलो जूल पर मोल एवढी आपल्याला एनर्जी लागते. आता जी एक्स्ट्रा एनर्जी आहे कुणाकरता, एक्स्ट्रा एनर्जी इज इन इक्लिप्स फॉर्म मध्ये जे येतं ड्यू टू रिपल्शन, त्यालाच टॉर्सनल स्ट्रेन म्हणतात. आणि टॉर्सनल स्ट्रेनमुळं का पर्टिक्युलरली आपल्याला जो इक्लिप्स्ड पार्ट आहे तो अनस्टेबल कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतो. हे लक्षात घ्या. आता ह्याच्यानंतरचा जो पार्ट येतो तो म्हणजेच डिफरंट टाइप्स ऑफ अँटी गाउच हे कसे येतात. आता आपण जो बघणार आहोत की एक्झॅक्टली की पार्शली इक्लिप्स्ड, फुल्ली इक्लिप्स्ड हे कॅरेक्टर काय येतं. आणि हे सगळ्यात महत्वाचे कॅरेक्टर्स येतात ज्या वेळेला न्यूमॅन प्रोजेक्शननं आपण पर्टिक्युलरली कन्फॉर्मर्स दाखवतो त्यावेळेला. आणि इथं तुम्हाला इझिली आपल्याला स्कॅटर्ड म्हणजे स्टॅगर्ड आणि इक्लिप्स मध्ये किती फरक कळतो ते लक्षात घ्या. मगाशी आपण सांगितलं बॉन्ड अँगल 60 असेल तर गाउच, 180 असेल तर आपल्याला अँटी म्हटलेला आहे. ओके, आता पहिल्या ह्याच्यामध्ये बघा तर हा CH3 आणि ह्या CH3 म्हणजेच बघा मी घेतलेला आहे ब्युटेन घेतलेला आहे 1, 2, 3, 4. हा 1 आणि 2 नंबर आलेला आहे. 1 नंबर रिप्रेझेंट करतो हे आणि 2 नंबर रिप्रेझेंट करतो सर्कल. तर ह्याचा CH3 आणि हा CH3 एक्झॅक्टली अपोजिट आहे. ह्याच्यामधला बॉन्ड अँगल जर तुम्ही बघितला तर हा जो बॉन्ड अँगल आहे तो 180 डिग्रीचा आहे. ह्या 2 मिथाईलच्या पोझिशननं आपण बघतो. तर ते पहिलं स्ट्रक्चर येईल ज्याला आपण अँटी म्हणतो. आता हे मी काय केलं, 60 डिग्रीजनं रोटेट केलं. 60 डिग्रीजनं रोटेट केल्यानंतर काय होईल, हा CH3 ग्रुप ह्या बॉन्डला जवळ येईल आणि हा H ह्या बॉन्डला जवळ येईल. ओके, आणि हा H आणि H जवळ येईल. मग त्यावेळेला हे जवळ जवळ आलेत म्हणून ह्यांना पार्शली इक्लिप्स्ड कॅरेक्टर म्हणतात. म्हणजे फुल्ली इक्लिप्स नाही, पार्शली इक्लिप्स्ड आहे. तर हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये सर्टन बॉन्ड अँगल असतोच, हा 0 असत नाही. आता परत 60 डिग्रीजनं आपण रोटेट केला तर काय झालं बघा, तर ह्या 2 मिथाईल ग्रुपमध्ये 60 डिग्रीचा कॅरेक्टर बघायला मिळालं. ओके, ह्या हायड्रोजनमुळे आपल्याला 60 डिग्रीचा मिळाला. तो कॅरेक्टर येतं, गाउच कॅरेक्टर येतं. परत गाउच कॅरेक्टरचं परत मी 60 डिग्रीजनं हे केलं, रोटेट केलं तर काय आलं बघा, पार्शली इक्लिप्स्ड. म्हणजे हे परत पार्शली इक्लिप्स दोन्ही कॅरेक्टर आले का, दोन्ही जवळ जवळ आलेले आहेत. हे लक्षात ठेवा. फोर्थ आणि इथं सेकंड पाहिजे, मी लिहायचं राहिला सेकंड अँड फोर्थ
हे दोन्ही पण आपल्याला काय आले, पार्शली इक्लिप्स्ड कॅरेक्टर आले. आता तुम्ही बघा गाउच, परत हा गाउच कॅरेक्टर आला कारण का CH3 आणि CH3 मध्ये परत ह्याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो 60 डिग्रीचा येतो, कारण हे कन्व्हर्जन आपण केलंय 60 डिग्रीजनं आणि परत हे कन्व्हर्जन करणार 60 डिग्रीजनं, आणि गाउचचं परत 60 डिग्रीजनं केलं तर हे मिथाइल ग्रुप हा अगदी जवळ येतो. म्हणजे ह्याच्यामध्ये बॉन्ड अँगल फुल्ली एक्स्ट्रीम मध्ये बॉन्ड अँगल हा ऑलमोस्ट 0 डिग्रीचा बघायला मिळतो. त्यावेळेला फुल्ली इक्लिप्स्ड येतं. म्हणजेच बघा तुम्ही पार्शली इक्लिप्स म्हणजे काय, 2 आणि 4 म्हणजे ह्याच्यामध्ये मिथाइल ग्रुप इज अटॅच टू 1 कार्बन. म्हणजे जो बघा हा मिथाइल ग्रुप आहे हे एकाच कार्बनला अटॅच आहे, शेजारच्या मिथाइल कार्बनला दोन्ही पण अटॅच आहे. बघा हा इथं येईल, हा इथं येईल, हा पण इथं आलेला आहे. बघा पार्शली इक्लिप्स म्हणजे मिथाइल ग्रुप हा दुसऱ्या कार्बनच्या हायड्रोजनच्या अगदी जवळ आहे, त्याला पार्शली इक्लिप्स्ड म्हणणार. आता अँटी कन्फॉर्मेशन म्हणजेच काय, हे दोन्ही मिथाइल ग्रुप अवे फ्रॉम इच अदर आहेत, त्याला अँटी म्हणणार. आता गाउच कन्फॉर्मेशन म्हणजे काय, मिथाइल ग्रुप दोन्ही मिथाइल ग्रुप एकमेकापासून 60 डिग्रीच्या अँगलनं आहेत. म्हणजेच हा 5वा आणि 3रा 60 डिग्रीज, त्याला गाउच किंवा स्क्यू सुद्धा म्हटलं जातं, एवढं लक्षात ठेवा. आणि जिथं बॉन्ड अँगल 0 येतं, ओके, फुल्ली इक्लिप्स्ड कॅरेक्टर येतं, तो 6वा येतं. आणि सेकंड अँड 4th, ओके सॉरी इथं फक्त आपल्याला इथं घ्या VI म्हणजेच 6वा हा फुल्ली इक्लिप्स्ड आहे, अँड इथं खालती घेतो सेकंड अँड 4th हा पार्शली इक्लिप्स्ड कॅरेक्टरचा बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आता मग ह्याच्यामध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर परत एकदा सांगतो बघा, की ज्यावेळेला ब्युटेनचं आपण 60 डिग्रीज अँगलनं जर रोटेट केलं तर पहिला येतं अँटी, इथं 180 डिग्रीज आहे. ह्याचं स्ट्रक्चर 60 डिग्रीजनं केलं की पार्शली इक्लिप्स, कारण 2 मिथाइल ग्रुप हे दुसऱ्या कार्बनच्या हायड्रोजन बरोबर अगदी जवळ अटॅच होतात. पुढच्याला काय होतात, परत 60 डिग्रीजनं त्यांच्यामध्ये मिथाइल ग्रुपमध्ये आपल्याला अँगल काय होतो, पर्टिक्युलरली क्रिएट होतो, तो गाउच अँगल म्हणतो आपण. परत गाउचचं 60 डिग्रीजने केलं परत ते पार्शली येतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये मिथाइल आणखीन कार्बन मध्ये आपल्याला मिथाइल ग्रुप इज अटॅच टू 1 कार्बन, म्हणजे अगदी दुसऱ्या कार्बनच्या अगदी जवळ येतात, हे लक्षात ठेवा. मिथाइल म्हणजेच हायड्रोजन हे जवळ आहेत, परंतु बॉन्ड अँगल 0 असत नाही, ते पार्शली इक्लिप्स्ड आले. आता परत 60 डिग्रीजनं रोटेट केलं, स्क्यू कॅरेक्टर आलं. आता स्क्यू कॅरेक्टर्स मध्ये परत 60 डिग्रीज मिथाइल मध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि ज्यावेळेला बॉन्ड अँगल 0 येतो, 60 डिग्रीज गाउचनं रोटेट केला तर त्यावेळेला फुल्ली इक्लिप्स्ड कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी अँटी हे ग्रेटर दॅन गाउच किंवा स्क्यू ची स्टॅबिलिटी ग्रेटर दॅन पार्शली इक्लिप्स, आणि पार्शली इक्लिप्सची स्टॅबिलिटी ही ग्रेटर दॅन फुल्ली इक्लिप्स, हे कॅरेक्टर्स मध्ये येतं. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण का हे JEE आणि नीट कॅरेक्टरला तुम्हाला विचारलं जातं, हे सगळ्यात लक्षात ठेवा. पुन्हा नीट लक्षात घ्या, मी ब्युटेन काढलेला आहे, पार्शली इक्लिप्स्ड, फुल्ली इक्लिप्स्ड आणि अँटी आणि गाउच हे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स काढलेले आहेत. पार्शली इक्लिप्स मध्ये मिथाइल ग्रुप हा अटॅच होतो दुसऱ्या कार्बनच्या हायड्रोजन बरोबर, जवळ येतो, म्हणून ते पार्शली इक्लिप्स झालेलं आहे. ओके, गाउच मध्ये काय होतं, मिथाइल ग्रुप मध्ये आणि हायड्रोजन मध्ये 60 डिग्रीचा अँगल पडतो, म्हणून तिसरा आणखीन तुम्हाला 5वा ह्या दोघांच्या मध्ये गेलं तर ते गाउच फॉर्म मध्ये येतं. सेकंड आणि 4th पार्शली इक्लिप्स मध्ये येतं. आणि पर्टिक्युलरली पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते अँटी मध्ये येतं, कारण का मिथाइल ग्रुपमध्ये 180 डिग्रीचा आपल्याला अँगल बघायला मिळतो, ते पर्टिक्युलरली अँटी कॅरेक्टर येतं, अवे फ्रॉम इच अदर आहे. आणि जे 6वं कॅरेक्टर आहे फुल्ली इक्लिप्स्ड येतं, तिथं बॉन्ड अँगल हा 0 येतो. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता बघा आपल्याला पुढचा जो पॉइंट येणार आहे, आफ्टर पर्टिक्युलरली बॉन्ड अँगल जो येतो आपल्याला वेगवेगळ्या रिंग्स कंपाऊंड्स मधला, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, तो सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हा आपल्याला पर्टिक्युलरली न्यूमॅन प्रोजेक्शननं इक्लिप्स अँड स्टॅगर्ड मध्ये बघितल्यानंतर जो स्ट्रेन म्हणतो, अँग्युलर स्ट्रेन जो येतो
त्याचा रिंग कंपाऊंड मध्ये प्रॉब्लेम्स काय येतो बघा. तर इथं तुम्हाला मी सायक्लोप्रोपेनचा अँगल आहे 60 डिग्री, सायक्लोब्युटेनचा आहे 90, सायक्लोपेंटेनचा 108 आणि सायक्लोहेक्झेनचा आहे पर्टिक्युलर 120. आता इथं सगळीकडे तुम्हाला माहिती आहेत कार्बन कार्बन प्रेझेंट असणार आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. आणि हे कार्बन सगळे आपल्याला sp3 हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये आहेत. म्हणजे नॉर्मल अँगल sp3 चा किती यायला पाहिजे, 109 डिग्रीज 28 मिनिट्स एवढा त्याचा अँगल यायला पाहिजे. परंतु ह्यामध्ये सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन आणि सायक्लोहेक्झेन ची जी स्टॅबिलिटी आहे हे आपल्याला 60 डिग्रीज 90 डिग्रीज न त्याच्यामध्ये अँगल फॉर्म होतात. म्हणजेच नॉर्मल अँगल जो sp3 चा आहे त्याच्यापासून आपल्याला डेव्हिएशन्स बघायला मिळतात. आणि म्हणून ग्रेटर डेव्हिएशन विच इज ऑब्झर्व्ड इन अ रिंग कंपाऊंड, आणि रिंग कंपाऊंड मध्ये हे ग्रेटर डेव्हिएशन असल्यामुळं इट विल लीड्स टू इनस्टॅबिलिटी. हे इनस्टॅबिलिटीकडे आपल्याला झुकतात सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन ड्यू टू ग्रेटर स्ट्रेन. कुठला स्ट्रेन, बॉन्ड अँगलचा जो स्ट्रेन आहे आणि जे ग्रेटर डेव्हिएशन आहे फ्रॉम नॉर्मल अँगल त्याच्यापासून आपल्याला हा ग्रेटर स्ट्रेन बघायला मिळतो आणि स्ट्रेनमुळे इनस्टॅबिलिटी बघायला मिळतात. आणि म्हणून हे आपल्याला रिएक्टिव्ह कॅरेक्टर्स हे बघायला मिळतात. एवढं लक्षात ठेवा. कशामध्ये, सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन मध्ये हे लक्षात ठेवा. आणि हा जो अँगलमुळे जो कन्सिडरेबल स्ट्रेन आहे ह्या स्ट्रेनचा महत्वाचा जो पार्ट येतो तो आपल्याला बायर्सने सांगितला. बायर्सने एक थेरी डेव्हलप केली, बायर्स स्ट्रेन थेरी. म्हणजेच अमाऊंट ऑफ स्ट्रेन डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँगल थ्रू विच व्हॅलेन्सी बॉन्ड इज डेव्हिएटेड फ्रॉम अ नॉर्मल पोझिशन. म्हणजेच अमाऊंट ऑफ स्ट्रेन, हा जो स्ट्रेन येणार आहे कसा आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँगल. ओके, अँगल कोणी प्रोड्यूस केलेला आहे, अँगल थ्रू विच व्हॅलेन्सी बॉन्ड. आता व्हॅलेन्सी बॉन्ड मध्ये किती येणार, 109, त्याच्यापासून डेव्हिएटेड, म्हणजे नॉर्मल पोझिशन पासून डेव्हिएटेड झालेला आहे हा व्हॅलेन्सी बॉन्ड मुळे 60 डिग्रीज 90 डिग्रीज. तो जो स्ट्रेन आहे त्याला बायर स्ट्रेन किंवा अँग्युलर स्ट्रेन म्हटलं जातं इन अ रिंग कंपाऊंड मध्ये. मग जर तुम्ही बघितलं पर्टिक्युलरली अमाऊंट ऑफ डेव्हिएशन डी इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट 109 डिग्रीज 28 मिनिट्स, ओके, मायनस व्हॅलेन्सी अँगल केला की तुम्हाला अमाऊंट ऑफ डेव्हिएशन हे बघायला मिळतं. आता सायक्लोप्रोपेन मध्ये बघा तर बघितलं तर डेव्हिएशन हे 24 डिग्रीज 44 मध्ये आहे. सायक्लोब्युटेन मध्ये 9 डिग्रीज आहे, सायक्लोपेंटेन मध्ये 0 डिग्रीज 44 मिनिट्स आहे आणि सायक्लोहेक्झेन मध्ये पर्टिक्युलरली सगळ्यात निगेटिव्ह डेव्हिएशन्स बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जेवढा पर्टिक्युलरली डेव्हिएशनची अमाऊंट कमी तेवढी स्टॅबिलिटी जास्त. म्हणून सायक्लोपेंटेन इज मोर स्टेबल दॅन सायक्लोब्युटेन अँड सायक्लोप्रोपेन. बट इन केस ऑफ सायक्लोहेक्झेन देर इज निगेटिव्ह स्ट्रेन. निगेटिव्ह स्ट्रेन इट शोज दॅट देर इज सायक्लोहेक्झेन. Okay, negative strain is, it shows that cyclohexane is a free from strain. म्हणजेच जो अँग्युलर स्ट्रेन आहे, जे डेव्हिएशन आहे निगेटिव्ह असल्यामुळं तो फ्री फ्रॉम स्ट्रेन आहे. म्हणजेच आपल्याला डेव्हिएशन जरी निगेटिव्ह असलं तर तो फ्री फ्रॉम स्ट्रेन आहे. हेन्स इट इज क्वाइट स्टेबल अँड अनरिएक्टिव्ह. म्हणजे ह्या सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन मध्ये सायक्लोहेक्झेन हा सगळ्यात स्टेबल आहे आणि अनरिएक्टिव्ह आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सायक्लोहेक्झेन अडॉप्ट नॉन प्लॅनर स्ट्रक्चर. म्हणजे जसं आपण ह्याला टेट्राहायड्रल स्ट्रक्चर म्हणतो, म्हणजे प्लॅनर स्ट्रक्चर्स बघायला मिळतं आपल्याला. कार्बोनिल ग्रुपमध्ये बॉन्ड अँगल 120 असेल तर ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री बघायला मिळते, किंवा काही काही ठिकाणी बाय स्क्वेअर, बाय पिरॅमिडल जॉमेट्री बघायला मिळते. कशामध्ये, स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री बघायला मिळते. ही जी जॉमेट्री आहे ह्याच्या म्हणजे जे स्ट्रक्चर आहे जॉमेट्रीचं त्याचं फ्री फ्रॉम सायक्लोहेक्झेन मध्ये, म्हणजे याचं सायक्लोहेक्झेन इज अ नॉन प्लॅनर, इट इज अ प्लॅनर स्ट्रक्चर नाही आहे, कारण त्याच्यामध्ये डेव्हिएशन हे सगळ्यात लेस आहे, निगेटिव्ह आहे, हे लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो बायर्स स्ट्रेन थेरी मध्ये. मग आता आपण जो पुढचा पार्ट बघणार आहोत त्या पुढच्या पार्ट मध्ये एवढं लक्षात ठेवा की जो सायक्लोहेक्झेन आहे तो त्याच्यामध्ये बोट
अँड चेअर फॉर्म हे त्याचे 2 स्ट्रक्चर्स येतात. ते स्ट्रक्चर्स मध्ये त्याचे कन्फॉर्मर्स कसे असतात, त्याला इक्विटोरियल म्हणजे काय, ऍक्सियल पोझिशन म्हणजे काय, हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. हे आजचं जे मी न्यूमॅन्स प्रोजेक्शन म्हणजे स्टेरिओ आयसोमरिझम जे घेतलेलं आहे कन्फॉर्मेशनल आयसोमर्सचं, हा महत्वाचा धागा आहे. महत्वाचा पार्ट असा येतो की पर्टिक्युलरली रोटेशन, जे फ्री रोटेशन अराउंड अ सिंगल बॉन्ड होतं, आणखीन स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ अ ग्रुप येतं, त्याला आपण कन्फॉर्मर्स किंवा रोटामर्स म्हणतो. आणि हे सिंगल बॉन्डच्या अराउंड होतं, म्हणजे कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन. त्यामध्ये आपण सॉ हॉर्स प्रोजेक्शन आणि न्यूमॅन्स प्रोजेक्शन बघितलं. त्यामध्ये एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट स्टॅगर्ड टू इक्लिप्स्ड और इक्लिप्स टू स्टॅगर, ह्याला आपण टॉर्सनल एनर्जी म्हणतो. आणि जो बॉन्ड अँगल आहे HCCH ला टॉर्सनल बॉन्ड अँगल म्हटला जातो. हे लक्षात ठेवा. आणि लक्षात घ्या, जी एक्स्ट्रा एनर्जी लागते, एक्स्ट्रा एनर्जी फॉर द स्टॅबिलिटी ऑफ इक्लिप्स्ड, ओके, त्यालाच आपण पर्टिक्युलरली टॉर्सनल स्ट्रेन असं म्हटलं जातं. इक्लिप्स हा लेस स्टेबल आहे कुणापेक्षा, स्टॅगर्ड फॉर्मपेक्षा. हे इम्पॉर्टंट. आता सॉ हॉर्स आणि न्यूमॅन प्रोजेक्शन्स मध्ये सॉ हॉर्स हे ऑब्लिक अँगलनं काढलं जातं. न्यूमॅननं आपल्याला 2 कार्बन 1 कार्बन आपल्याला पर्टिक्युलर पॉइंटनं दाखवला जातो, दुसरा पर्टिक्युलरली सर्कलनं दाखवला जातो. म्हणजे त्या पॉइंटच्या अराउंड सर्कल मारलं जातं आणि मग बॉन्ड आपण घेतले जातो. आणि न्यूमॅन प्रोजेक्शननं आपल्याला इक्लिप्स्ड, स्टॅगर्ड, पार्शियली इक्लिप्स्ड, अँटी म्हणजे काय, गाउच म्हणजे काय, हे आपण सगळं बघितलं. आणि त्याची स्टॅबिलिटी पण बघितली. अँटी इज ग्रेटर दॅन, ओके, हा पार्ट बघितलेला होता. गाउच इज ग्रेटर दॅन पार्शियली इक्लिप्स्ड इज ग्रेटर दॅन फुल्ली इक्लिप्स्ड. हे कॅरेक्टर्स आपण बघितलेले होते. आणि सगळ्यात शेवटचं बायर स्ट्रेन थेरी ही बघितलेली होती. हा सगळ्यात आजचा जे मी पार्ट घेतलेला आहे पर्टिक्युलरली RS, ओके, E अँड Z, आणि हा न्यूमॅन्स प्रोजेक्शन, आणि तुम्हाला वेजचं कन्व्हर्जन, वेज डॅशचं कन्व्हर्जन फिशर्स प्रोजेक्शन्स मध्ये. फिशर्स प्रोजेक्शन झाल्यानंतर R अँड S कसं बघायचं, वेज डॅश मध्ये कसं बघायचं, R अँड S. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, जर एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड असतील तर ते कसे काढायचे, सीन म्हणजे काय, अँटे म्हणजे काय, हे बाळांनो सगळं तयारी करा. 2 वर्ष आहेत. ह्यामध्ये घेतलेलं IUPAC नॉमेनक्लेचर आणि आयसोमेरिझम कॅरेक्टर ज्याचं स्ट्रॉंग असेल त्याची आपल्याला लक्षात घ्या की त्याला जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले जे नीटला जे 2 ते 3 प्रश्न येतात आणि JEEला 1-2 प्रश्न जे येतात त्याला आपल्याला फुल टू फुल मार्क मिळवू शकतात. एवढं लक्षात ठेवा. ही तयारी करणं हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरचं आहे. आता पुढच्या पार्टमध्ये आपण सायक्लोहेक्झेनच्या लिमिटेड बघणार आहोत. आणि सायक्लोहेक्झेनचं बोट आणि चेअर फॉर्म झालं की तिथं आयसोमेरिझम कॅरेक्टर संपतं. म्हणजेच जो बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स मधले IUPAC नॉमेनक्लेचर आणि आयसोमेरिझम जो जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे हा आपला पूर्णतः संपतो. एवढं लक्षात घ्या. थँक्यू व्हेरी मच.